नारायण 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 नारायण। श्री राम समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्य पापे जलाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिलाले शुभाशुभ पाता भावना राम झाली निषदिनी गुरुराया उन्मनी झोपाली श्री राम समर्थे। ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुर्पादा मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ति मूलम गुरुर्कृपा। ವಂದಿಸುವೆನಾ ಸದ್ಗುರು ಶ್ಯಾಮ್ ತನ್ನ ವಂದಿಸುವೆನಾ ಕರುಣಾ ಸಾಗರನ ವಂದಿಸುವೆನಾ ಭಕ್ತ ರಕ್ಷಕನ ವಂದಿಸುವೆನಾ ಭಾವುರಾಜ ಶಿಷ್ಯನ ವಂದಿಸುವೆನಾ ಶ್ರೀಗಿರಿಮಲ್ಲೇಶ್ವರನೇ ವಂದಿಸುವೆನಾ ಶ್ರೀ ಶಿವಪ್ರಭು ಗುರುದೇವರನ್ನ ವಂದಿಸುವೆನಾ ಇಂಚಗಿರಿ ನಿವಾಸರನ್ನ ದೇವದೇವನನ್ನು श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 ओव्या 5 से ब्रह्म विद्या निरूपणम वाचनास प्रारंभ करितो महाराज। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः।
श्री गोपाल कृष्णाय नमः। भगवते वासुदेवाय। अर्जुन उवाच मग पार्थु श्रीकृष्णा ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंतःकरणे विचारोये। मागा सकळ कर्माचा संन्यासो तुम्हीच निरूपिला होता बहुवसो। तरी कर्मयोगी केवे अतिरसो पोकितसा पुढते। ऐसे व्यर्थ हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता। आपुलिया चाडे श्री अनंता उमजू नोहे। आय के एका सारा ते बोधिजे तरी एक निष्ठची बोलिजे। हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती। तरी याची लागी तुमते म्या रावळाशी विनविले होते। जिहा परमार्थो तरी याची लागे तुमते न बोलावा। परी मागेल असो देवा आता प्रस्तुती उकलो देखावा। सांगे दो माझी बरवा मार्गो कवणे। जो परिणामिकीचा निर्वाळा अचुंबितू ते फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची। तैसे निद्रेचे सुख मोळे मोडे आणि मार्गो तरी भोसाळ सांडे। तैसे शोकाचा ना सांगडे सुहपे होये। येणे अर्जुनाचे नि बोले देव मने रिझले। मग होईले ऐके म्हणतले संतोषिनिया। 6 वाजले महाराज। देखा कामुएन ऐसी
देखा कामुदेन ऐसी माये सदैवा जया होए तो चंद्रू ही परे लाए खेळावया पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची आर्था काय क्षीराब्दी दूध भाता जे चिना तैसा अवताराच्या कुरुटा श्रीकृष्ण आपुले झाल्या सुभटा का सर्व सुखांचा वसोटा तोची नुहावा तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यासो योगो विचारिता मोक्ष करो तत्वता दोन्ही होते तरी जनाने ना सकळा का कर्मयोगो कीर प्रांजळा जैसा नाम स्त्री बाळा तोय तरुणे तैसे सारासार पाहिजे तरी सोपाहाची देखिजे तेडे संन्यास फळ लाहिजे अनायासे आता याची लागे सांगेन तुझ्या संन्यासियाचे चिन्ह मग सहजे अभिन्न जाणसी तो तरी गेल्याचे जे न करी न पवता चाड न धरे जो सुचिन्ह तू अंतरे मेरू जैसा आणि मी माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतरे जो मने ऐसा झाला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडिते तैसा सतेने उपाधी ना कळजे तो कर्मबंधी जयाची बुद्धी संकल्पू नाही म्हणून कल्पना जो सांडे
तेची गा संन्यासू घडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यासू योगो एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य योग समस्था जानती केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न एरवी दीपा प्रतिकाय आनन प्रकाशु आहाती आणि सांख्ये जे पाविजे तेची योगी गमजे म्हणून ऐक्य दोयींत सहजे या परी देखे आकाश आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयाशीचे जगी पाहिले आपण पे तेणेची देखिले जव सांख्य योग जाणावले भेदे विण जो युक्ती पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाच्या निमित्ता वहिला पावे एरा योग स्थिती जया सांडे तो आयांची गा हव्यासी पडे परी प्राप्ती कहीं न गडे संन्यासाची जे भ्रांतीपासून हिरतसे गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया तैसे संकल्पूनी काढिले ज्याचे मनचे चैतन्य झाले तेने एकदेशी परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे कुंतले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो जो पार्था तया देई मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काय उरे सांगे
ऐसे तनु त्यागे वीण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता एरवी आणिकांची परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारे वर्ततु दिसे तोही नेत्री पावे श्रवणे ऐकतू आहे परी तेथींच्या सर्वता नोये नवल देखे स्पर्शासी तरी जाणे परिमळो सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयारी आती हे सांगे काय एकैक देखे श्वासोच्छ्वादिक आणि निमिष शून्यविष आदरुनी पार्थात याचे ठाई हे अवघेची आती पाहे परितो करता नव्हे काही प्रतिबिंब तळे आता अधिष्ठान सांगती अशोषाही इंद्रिय वृत्ती आपल्या आरती वर्तताती दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार देसे तेवी कर्मजात तैसे योगयुक्ता जो कर्मे तरी सकळे परे कर्म बांध राकळे जैसे न सिंपे जळे जळे पद्मपत्रे देखे बुद्धीची भाषा नेणे मनाच्या अंकुर नुजैजे ऐसा व्यापारो जो बोलिजे शारीरगा इंद्रियांच्या गावे नेणिजे ऐसा व्यापारो जो निपजे तो केवळो गा म्हणजे मानसाच्या आता झालिया भ्रमत जैसे पिताचे चित्त मग इंद्रियाचे चेष्टित विकलो दिसे स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्दो बोले मुखे परिज्ञान नाही
हे असो काजे विण जे जे काही करणं ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी जे बुद्धीचे टाळून देई तया अहंकाराचे सेवे म्हणून कर्म करिता पाहे तो काळले इत इंद्रियांच्या पांगो जया फिटला आहे चांगो तयाशी चाती लागो परिसावया हा सोअति प्रसंग न संदीपा कथा लागो होईल श्लोक संगाती भंगो म्हणून या जे मना करता वाडे घागुसिया बुद्धी नातुडे ते दैवाचे निसुरवाडे सांगावले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलेंची तरी भावे तरी आणखी काय करावे कथा सांगे तरी आत्मयोगी आधिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिगोनी वरिला शांती जगी हेरू कर्म बंदे किरीटी अभिलाषिया घांटी कळासला खुंटी फळ भोगाच्या जैसा सर्वेश्वरो पाहिजे तव निर्व्यापारो परी तोची रची विस्तारो त्रिभुवनाच्या आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे जी हातू पाऊ न लिंपे उदास वृत्तीच्या योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे परी कोणाच्या काही नोहे जगाची होय जाय तो शुद्धी नेणे
पाप पुण्याचे अशेष पाशीच तू न देखे आणि साक्षी होऊ न टके एरे गोठी कायसी ते अज्ञान ने समूळ तुटे ते भ्रांतीचे फिटे मग अकर्तो प्रगटे मज ईश्वराचे येत ईश्वरू एक करता ऐसा मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे ऐशेने विवेकी उदो चित्ती तयासी भेदो कैची त्रिजगते देखी आपल्या प्रचिती जगची मुक्त जैसी पूर्व दिशेच्या रावळी उदया येतांची सूर्य दिवाळे की एरवे दिशा तिच्या काळे काळीमा नाही बुद्धी निश्चयाचे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अर्नेशी ऐसे व्यापक ज्ञान भले ज्याचे इंद्रिय घेवसत आले तयाचे समता दृष्टी बोले विशेषो काये एक आपणाचे जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलो येथ जैसा सोये न देखे स्वप्ने अमृत नायके काने मृत्यु कथा तैसे ज्ञान येते मगा मशकुहा गजो कीश्वा पचुहा द्विजो पहिलं तरू आत्मजो हे उरले म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणाचे अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जी विषय संगू न सांडिता इंद्रिया ते न दंडिता परिभोगिले निसंगता कामने वीणे तिही लोकांचे निआधारे लौकिकेची व्यापारे परे सांडिले
निदुसरे लौकिकू हे. हे असो पावनेचे निमेळी, जैसे जळीची जळ लोळे. ते आणके म्हणती वेगळे कल्लोळ हे. तैसे नाम रूप तयाचे, एरवी ब्रह्मची तो साचे. मन साम्य झाले जयाचे सर्वत्र गा. ऐसेनी समदृष्टी जो होये, तया पुरुषा लक्षणे आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे, अच्युत म्हणे. जो आपण पे सांडून काही, इंद्रियाग्रहामारी येणेच नाही. तो विषय न सेवी हे काय, विचित्र ते. एरवी तरी कौतुके, विचारून पाहे पानिके. या विषयांचे निसुखे, विजतची कवण. तैसे आपणपणे नाही दिठे, तया ते स्वसुखाचे सदा सरवटे. त्याशीच विषये गोमटे आवडेती. नातरे भौमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणते जळू. तैसा सुखा प्रवादो बरळो, विषयुक्त हा. म्हणून विषय होगी जे सुख, ते साध्यांचे जाण दुःख. परिकाय की जे मूर्ख, न सेविता न सरे. आणि दुःखाची निजिया जाती आती, तिया निरर्थका तरी नव्हती. जरी विषयांची विरक्ती धरती जीव. ना तरी गर्भवास संकट, का जन्म मरणाचे कष्ट. हे विषयावीण वाट वाहावे कवणे. श्री ज्ञानेश्वरीध्याय उया 100 वाचून झाले आहेत महाराज. कुंडली कवरदिहार विठ्ठल.